ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला. अजित पवार यांचा काय झालंय हा महाराष्ट्र विचारतोय. अनेक नेत्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या, अनेकांनी शंका व्यक्त केल्या, अनेकांनी वेगवेगळे कयास लावले. डीजीसीएच्या माध्यमातून तपास यंत्रणा सुरू आहे, सीआयडीच्या माध्यमातून तपास सुरू आहे. परंतु या 15 दिवसाच्या 20 दिवसाच्या कालावधीत मुंबई एअरपोर्टवरून अजित पवार हे विमानात बसले, एअरपोर्टला कधी आले, गेटमध्ये कधी आले, विमानतळाच्या परिसरामध्ये दिसले का, याचा एकही सीसीटीव्ही फुटेज समोर आणू शकलेले नाहीत. या तपास यंत्रणेला कोण रोखतंय? काय आहे ब्लॅक बॉक्स मध्ये? ब्लॅक बॉक्स जळू शकतो? जगाच्या पटलावरती एकही घटना अशी नाही की जिथं ब्लॅक बॉक्स जळालाय. फ्रान्सचं एक विमान समुद्रात पडून त्या ठिकाणी असणारं नष्ट झालं. 2 वर्ष ब्लॅक बॉक्स पाण्यात पडलेला होता महासागरात. तो 2 वर्षांनी सापडला तरी सुद्धा त्याचा डेटा सुरक्षित होता. ब्लॅक बॉक्स असतोच. कितीही मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती हानी झाली, सगळं जळून खाक झालं, तरी ब्लॅक बॉक्स जळत नाही, हे वास्तव आहे. असं कुठंच उदाहरण नाही की ब्लॅक बॉक्स जळाला, एकदम संपूर्ण जळालाय, संपूर्ण नष्ट झाला, असं होत नाही. मग ज्या प्रकरणामध्ये घातपात झाल्याची शंका आहे, सगळं संशयित आहे, त्या अजित पवार यांच्या विमानातलाच ब्लॅक बॉक्स कसं काय जळू शकतो? अरे अजितदादा पवार ठीक आहे, अजित पवार यांच्यासोबत अनेक 4-5 जण होते. 6 जणांच्या जीवाचा त्या ठिकाणी अंत झालाय आणि त्याच्यातला तपास यंत्रणा एकदम घाळ. कुणाच्या इशाऱ्यावरती? नेमकं काय चालू आहे? केंद्राची, राज्याची ही तपास यंत्रणा खरंच न्याय देणार आहे का? आम्हाला वाटत नाही की ही तपास यंत्रणा न्याय देईल, सत्य समोर आणेल. कुणीतरी हे दाबतंय आणि जे दाबतंय तेच आरोपी आहेत. वास्तव कुणीही बोलायला तयार नाही. दिशाभूल करणारे प्रकरण समोर आणतंय, त्याच्या पलीकडे काही नाही. पायलट दारुडा होता, त्या विमानामध्ये बिघाड झाला, हे आधीच घोषित केलं आणि त्याच्यानंतर ब्लॅक बॉक्स जळाला. म्हणजे विमानापुरतीच चौकशी मर्यादित ठेवा, विमान मालकापुरती मर्यादित ठेवा, ड्रायव्हर पुरती मर्यादित ठेवा. दारुडा म्हणला पायलट की संपला विषय, केस खलास. कुठपर्यंत तपास? पायलट आणि विमान आणि विमानाचा मालक. अरे पण राजकीय नेत्याची हत्या आहे ती, राजकीय नेत्याचा अपघात आहे ना. त्याच्यामध्ये तपास नको? सत्य समोर यायला नको? किती अजित पवार या येणाऱ्या काळात महाराष्ट्रात घडणार आहेत? हे प्रकरण जर पुढे आलं नाही, ठीक आहे, आज सत्तेमुळे, पदामुळे, आणखी कशामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असतील, त्याच्यात अजित पवार यांच्या जवळचे लोकही असतील, जे सरकारशी, इथल्या व्यवस्थेशी मिळून हे प्रकरण नीट हँडल करत नसतील. पण एक लक्षात ठेवा, आज अजित पवार आहे, उद्या तुमचा नंबर आहे. लढणारा प्रत्येक जणाचा नंबर येईल आणि त्यावेळेस तुम्ही अजित पवार यांच्या केसमध्ये कसे लढले हाच असणारा एक अर्थ पुढे येईल. दिशाभूल करणारं वातावरण सुरू आहे. हा ब्लॅक बॉक्स जळतोय, तेवढ्या कालावधीमध्ये वेगवेगळे प्रकरण पुढे आणायचे. मग ते टिपू सुलतानचं प्रकरण आणायचं, राज्य वेटीस धरायचं, आमदारांनी रस्त्यावर यायचं, कुणी जीप छाटायचे बक्षीस द्यायचे, कुणी काळं फासायचं बक्षीस द्यायचे. या टिपू सुलतानच्या प्रकरणामध्ये स्वतः गृहमंत्र्यांनी बोलायचं, मीडियाला एंगेज ठेवायचं, त्या किरीट सोमवायला विनाकारण फिरवायचं. कधी नाशिकला जा, कधी छत्रपती संभाजीनगरला जा, कधी मुंबई जा. कोण लागून गेला हा? त्याचा काय संबंध? पण मीडिया एंगेज राहिली पाहिजे. महाराष्ट्रातली मीडिया सध्या पूर्णपणे भयभीत झालेली का काय झालेलं समजत नाही. खरं पुढे आणायला तयार नाही आणि खऱ्यावरती बोलायला तयार नाही. पूर्णपणे मीडिया सुद्धा भयभीत झालेली आहे. त्या ठिकाणी धक्कादायक आहे. संजय राऊत सारखा माणूस, जो बंड करणारा, विद्रोह करणारा माणूस, निर्भीड माणूस,
आज त्याला स्वतःच्याच पक्षाच्या विरोधात लिहावं लागलं. भयभीत झालेले आहेत. संजय राऊतचा पण नंबर असू शकतो. एकनाथ शिंदे एकदम बंद आहे त्यांचा आवाज, पहिल्यासारखा आवाज निघत नाही. त्यांची बॉडी लँग्वेज चेंज झालेली आहे. त्याच्यामुळे सत्य जर पुढे नाही आलं, यातले जर हे जे काही कटकारस्थान करणारी मंडळी जर एक्सपोज नाही झाली, तर त्या ठिकाणी येणारा काळ राजकीयरित्या खूप गंभीर असणार आहे. काय घडलंय अजित पवार सोबत? बारामती विमानतळावर षडयंत्र झालंय, मुंबईच्या विमानतळावरती षडयंत्र झालंय, जवळच्यानी केलंय की राजकीय शत्रूंनी केलंय? काय झालंय अजित पवार सोबत? काय आहे त्या ब्लॅक बॉक्स मध्ये? जो ब्लॅक बॉक्स जळाला म्हणून सांगितलंय. ब्लॅक बॉक्स जळाला म्हणून सांगणं एक प्रकारे तपास यंत्रणेला मोठा दबाव आहे. तपास ही भारतातली कोणतीही एजन्सी अजित पवार यांचा तपास पारदर्शक करू शकत नाही. कारण अजित पवार यांच्या बाजूने लढणारा माणूसच सध्या नाहीये. आणि जे बोलतायत ती दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. त्यांची माहिती कुठवर आहे? विमान खराब होतं, पायलटनी दारू पिली होती. पण ते हे बोलायला तयार नाहीत की अजित पवार हे कोणती फाईल बाहेर काढणार होते. ते त्यांच्या राजकीय शत्रूच्या मर्यादित बोलायला लागलेत. व्यापक बोलायला तयार नाहीत. पक्षापुरतं मर्यादित बोलायला लागलेत, व्यापक बोलायला तयार नाहीत. ज्यांनी ज्यांनी त्या काळात, नजीकच्या काळात अजित पवार यांना भाषणातून धमक्या दिल्या, त्यांचं नाव सुद्धा कोणी घ्यायला तयार नाही. अजित पवार हे त्या ठिकाणी माझ्याकडे फाईल आहे, मी ती काढणार, हे जे बोलले याच्यावर एकही प्रेस झालेली नाही. अजित पवारच्या पक्षाच्या जवळच्या नातेवाईकाचे कुणाचाही याच्यावर ब्रश शब्द नाही. उलट माझ्या मुलीचं लग्न यांनी यांनी जमवलं म्हणून ब्रेकिंग न्यूज आहे. तीही 15 दिवसाच्या आत. एखाद्याच्या घरी दुःख झाल्यावर अशी बातमी येईल असं मला तरी वाटत नाही एखाद्याच्या घरातून. पण त्यांच्याबद्दल संशय घेऊ नका, अशा पद्धतीचे ते संकेत आहेत. आणि मग शेवटी आम्ही म्हणतो की पीडिताचा घरचाच लढायला तयार नाही, तर आम्ही का लढायचं? अशा पद्धतीची जी जनरल भावना आहे, ती भावना पुढे येते. परंतु अजित पवार हे जनतेतील नेते होते. ते कार्यकर्त्यांच्या, त्यांच्या कार्यकर्ता त्यांना मानणारा होता. कुटुंबापुरतं मर्यादित नाव नसतंय नेत्याचं. नेता हा समूहाचा असतो, समाजाचा असतो, जनतेचा असतो. म्हणून जनतेला या सगळ्या प्रश्नाची त्या ठिकाणी चिंता लागलेली असते की आमच्या नेत्यासोबत असेल, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यासोबत असेल, काय घडलंय. आणि शेवटी जगाच्या, देशाच्या पाटलावरती राज्याची एजन्सी, तपास यंत्रणा किंवा राज्याची कायदा व सुव्यवस्था, सुरक्षितता याची सुद्धा इज्जत येशीला टांगली जाते. तर तुम्ही उपमुख्यमंत्री सुरक्षित ठेवू शकत नसाल, तर सर्वसामान्याचं काय, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून आम्ही बोलतोय, उद्या उपमुख्यमंत्री लेवलच्या माणसासोबत घातपात होऊन जर संपवलं जात असेल, तर छोट्या छोट्या सामाजिक कार्यकर्त्याचं, संघटना चालवणाऱ्या नेत्यांचं काय, हा प्रश्न निर्माण होतोय. हे असंच होणार? एका पाठोपाठ एक मरणार आणि ब्लॅक बॉक्स जळणार, हे असंच चालत राहणार? याचं उत्तर कुणीच देत नाही. आणि सगळं संशयास्पद सुरू आहे. फॅब्रिक केलं जात आहे. समाजामध्ये दिशाभूल करणारे प्रकरण राबवले जात आहेत. टिपू सुलतान काय भांडण्याचा मुद्दा होऊ शकतो? तो आजच भांडायचा मुद्दा आहे का? आता तर कुठे निवडणुका नाहीत. मग का टिपू सुलतान? तर ब्लॅक बॉक्स कारण आहे. अजित पवार प्रकरण कारण आहे. इपिस्टिन फाईल प्रकरण कारण आहे. डायव्हर्ट करा मुद्दे. मुद्दे डायव्हर्ट केले जातात. नेमक्या कोणत्या फाईल बद्दल अजित पवार बोलले की माझ्याकडे ती फाईल आहे, त्या फाईलचं काय झालं? असं कसं होऊ शकतं की एकाही सहकार्याला अजित पवार यांनी सांगितलं नसेल की बाबा ही फाईल आहे. तो सहकारी पुढे येत नाही, दुसरंच काय गोष्टी पुढे घेऊन येत आहेत. अरे जर तुम्ही विमानतळ जे मुंबईचं आहे तिथले सीसीटीव्ही पुढे आणू शकत नसाल,
तर काय राहिलं? कुठे आहे? एक ते गोपीचंद पडळकर नेत्याबद्दल स्टेटमेंट केल्यावर सगळे रस्त्यावर उतरले. पण आज ब्लॅक बॉक्स जळालाय. तपास यंत्रणा साथ देत नाही. एकही कार्यकर्ता रस्त्यावर येत नाही. कुणी थांबवलं यांना? या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना कुणी थांबवलंय? हा प्रश्न मी विचारतोय. त्याच्यामुळे हे संशयास्पद आहे. आणि कोण कोण सहभागी आहे? सगळेच सहभागी असल्यासारखी अवस्था झालेली आहे. म्हणून हा ब्लॅक बॉक्स जो जळालाय, तो जाळला गेलाय अशी एकंदरीत स्थिती आहे. त्याच्यातला सगळा रेकॉर्ड नष्ट केलं गेलंय आणि मला वाटत नाही की कधीच अजित पवार यांचा हत्येचा, अपघाताचा, घातपाताचा शोध लागेल. कारण घातपाताचा शोध घ्यायला निघालेलेच पुरावे नष्ट करण्याचा त्या ठिकाणी शोध घेतायत. आणि हे दुर्दैवी आहे की 20 दिवस 25 दिवस झालं तरी ब्लॅक बॉक्स मधला डाटा बाहेर येत नाही. आणि तुम्हाला 20 दिवसांनी कळतं की ब्लॅक बॉक्स जळालाय. हे सुनियोजित कट आहे. डाटा रिकव्हर केला असावा, डाटा ऐकून बघितला असावा, त्याच्यात धक्कादायक काय असावं, ज्यातून देशात हाहाकार माजेल आणि त्याच्यानंतर याला नष्ट केलेलं असावं. हेच असणारं यामागचं खरं कारण आहे. त्याच्यामुळे मला तरी वाटत नाही की या प्रकरणात येणाऱ्या काळात पुढं काही येईल.